बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी एकहाती विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। एकूण 18 जागांपैकी 2 जागा बिनविरोध तर उर्वरित 16 जागांवरही त्यांच्या समर्थक उमेदवारांनी विजय मिळवला। या निकालानंतर आता बाजार समितीच्या सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे। या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या अचूक रणनीतीचा प्रभाव दिसून आला। विद्यमान आमदार ॲडव्होकेट दिलीप सोपल यांना पराभवाचा धक्का देत राऊत यांनी बार्शी बाजार समितीवर दुसऱ्यांदा आपले वर्चस्व प्रस्थापित केलं। निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या माध्यमातून पहिली सभा बोलावली जाणार असून त्यासाठी साधारणपणे आठवडाभराचा कालावधी लागणार आहे। त्यानंतरच सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान सभापती पदासाठी अद्याप कोणत्याही संचालकाचे नाव अधिकृतपणे पुढे आलेले नाही। 18 संचालक राजेंद्र राऊत यांचे विश्वासू असल्याने सभापती कोण होणार याचा अंतिम निर्णयही राऊत यांच्याच हातात असल्याचे स्पष्ट आहे। अनुभवी चेहऱ्याला संधी दिली जाणार की नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला जाणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे।